नमस्कार प्रिय व्यापारी. विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. तुम्ही कंपनीचे सर्व संकेतक जवळून पाहू शकता. आता आपण संस्थेच्या वर्तमान निर्देशकांची तुलना करू. जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स, तिकर GILT. हे पुनरावलोकन 25 जून 2025 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स उपवर्गातील आहे. कम्युनिकेशन जेट लाइट 11 कंपन्या तुलनेमध्ये भाग घेत आहेत. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू. विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे 10 पैकी 8 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल वजा आहे 5.7 गुण. जर तुम्ही याकडे अगदी व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजारपेठेत आपण पाहू शकतो की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे. कंपनीच्या 8 गुणांच्या स्कोअर विरुद्ध जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो. जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स 55.6% बदल दर्शविला. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध 215.1%. कंपनीचे बाजार भांडवल जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स $0.4 अब्ज इतकी आहे. $34 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे 0.3 अब्ज आहे. आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल $18 अब्ज आहे. बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. व्यापलेला हिस्सा जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 1.196% आहे. पुस्तक मूल्य 1.66% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट. संस्थेचे कर्ज 0.65 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे 22% इक्विटीचे प्रतिनिधित्व करतात. कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीचा परिणाम चांगला 1 पॉइंट. कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण 29.3 आहे. उपवर्ग 0 साठी सरासरी. उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $14 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील कमाई $34 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. कंपनीचे किंमत विक्री गुणोत्तर 1.3 आहे. उपवर्गातील सरासरी 1.5 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीचे महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $320 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी महसूल $510 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. मार्जिनॅलिटी 4.3% आहे. उपवर्गात सरासरी उणे 6.5% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 4.334% आहे. हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 262% अधिक आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $362,000 इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये $1,311,000 आहेत. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफा $12.3 आहे. उपवर्गासाठी सरासरी $5,690,000 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे प्रमाण $2,87,000 आहे. उपश्रेणीमध्ये $879,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. उपश्रेणीसाठी सरासरी 19.1% तुलनेत विक्रीसाठी शेअर्सचा वाटा 1.8% आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 68% पातळी दाखवते जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स. तर उपवर्गात ही पातळी अंदाजे 77% आहे. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $7.11 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $8.41 आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून जिलॅट सॅटेलाइट नेटवर्क्स मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला. पॉइंट 1 वर खरेदी ऑर्डर उघडा. करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे. कंपनीचे मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले. अकिमचा निर्देशांक नफा घ्या 8.89 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 5.31 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 25 जुलै 2025 रोजी सत्राच्या शेवटी डील आपोआप निश्चित होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी टिकर GST विक्रीसाठी ताळेबंद व्यवहार होईल. शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलित एक. दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स